कदापि. आणि असं जर सत्ताधारी म्हणून किंवा प्रमुख म्हणून आम्ही जर सगळ्यांना अटक करू शकलो असतो तर निवडणूक झाली नसती. असे कुठलेही गैरप्रकार झालेले नाहीत. माननीय मुख्यमंत्री आणि माननीय पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक ताकदीनं लढवत आहोत. चुकीचे आरोप करून केवळ एक विक्टिम कार्ड सवरच्या दिवशी कसा खेळता येईल, त्याचा उपयोग कसा मतदानात घेता येईल, एनकॅश करता येईल त्यासाठी खेळत. पण निश्चित भारतीय जनता पार्टी निवडणुकीची. देवेंद्र कोटेवर त्यांनी गंभीर आरोप केले. त्यांचं असं म्हणणं आहे की पैसे वाटत होते देवेंद्र दादा आणि त्यांचे फोटो देखील आम्ही प्रशासनाला दिले होते, मात्र प्रशासनाने कारवाई केली. देवेंद्र कोटे आमच्या शहरातला प्रमुख चेहरा आहे, आमचा आमदार आहेत. असे कुठलेही त्यांचे फोटो व्हिडिओ पैसे वाटप करताना कुठेही व्हायरल झाले नाहीत. गाठी भेटी करताना संवाद, आणि त्यांचेही कार्यकर्ते रात्रभर पहाटेपर्यंत फिरतात. ह्याचा अर्थ का पैसे वाटप करायला लागले? आम्ही कोणाला भेटायला गेलो तरी पैसे, पालकमंत्री महोदय असतील, मी असतील, आमचे सगळे आमदार महोदय असतील, हे निवडणुकीसाठी दिवसभर प्रचार आणि दुपारी संध्याकाळी रात्री 10-11 वाजता कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी घेऊन फिरतो. ह्याचा अर्थ असा नाही की पैसे वाटतो. ह्यात काहीही अर्थ नाही. हे आमचे जातीचे नेतृत्व संपवावं लागले. आता मला अमोल शिंदेना आवर्जून सांगायचंय की तुम्ही म्हणजे समाज नाही आहे. तुम्ही ज्या ज्या समाजाचा उल्लेख केला त्या समाजाचे सामाजिक नेतृत्व वेगळं आहे आणि राजकीय नेतृत्व वेगळं आहे. आणि राजकीय नेतृत्व ज्यावेळी होतो त्यावेळी त्यांच्या जातीचा काही विषय नसतो. तुम्ही ज्या ज्या नेत्यांची ओळख त्यांच्या जातीच्या नावाने करून द्यायला लागलेत, कुठेतरी जातीच्या नावाने विक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न करायला लागलात. हे चुकीचं आहे. आम्ही सगळ्या जातींना प्रतिनिधित्व दिलंय, सगळ्यांना घेऊन जाणारा ही निवडणूक करतोय आणि निवडणूक मोठ्या ताकदीनं लढवतोय आणि जिंकतोय. आणि हाच शेवटचा एक खेळी, एक निवडणूक जिंकण्यासाठी काय करता येईल, काय केविलवाणा प्रयत्न आहे, यात काय तथ्य नाही. त्यांनी काल पालकमंत्र्यांवरती पण आरोप केलेले आहे की सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी 4-5 जण जमले तर 10च्या आत हाकललं जात आहे, परंतु पालकमंत्री रात्री 12 वाजता 1 वाजता 25-30 कार्यकर्ते घेऊन बसतात चौकात. ते बघा, ते पालकमंत्री आहेत, आमचे नेते आहेत. आणि दिवसभर निवडणुकीचं काल प्रचाराचा शेवटचा दिवस होता. काल दिवसभर पालकमंत्री बघितलं असेल तर प्रत्येक पदयात्रा त्यांनी प्रत्येक गल्लीत शहरात जायचा प्रयत्न केला, काम केलं. आणि निवडणुकीची प्रचाराची वेळ संपल्यावर काही कार्यकर्त्यांसोबत चहा पिलं, बसलं, गप्पा टप्पा मारलं. असं काय कोणाच्या तर घरात गेले किंवा वेगळे हालचाल केले काहीतरी असं नाही. सार्वजनिक ठिकाणी बसले, उठले. आणि मंत्री आहेत म्हणल्यावर सोबत 5-7 लोक 8-10 लोक असणं साहजिक आहे. पण त्याच्यामध्ये कॅमेरा चालू होते, लाईव्ह कॅमेरा चालू होते, व्हिडिओ चालू, एक तरी चुकीची गोष्ट. उलट पालकमंत्री सारखे नेते यापूर्वी कुणीही एवढ्या मायन्यूट लेवलला जाऊन निवडणुकीच्या प्लॅनिंग मध्ये सहभाग नाही घेतला. पालकमंत्र्यांनी एवढं जातीनं लक्ष घालून हे निवडणूक त्यांनी स्वतः पर्सनली यात लीड करून ही निवडणूक चांगल्या पद्धतीनं जिंकण्याचा प्रयत्न करतात. आणि ह्यांची निवडणूक हातातून चालली म्हणून आता काहीतरी आरोप करायचा म्हणून